हॅलो तात्या, टॅरिफमुळे आपल्या कंपन्या संपतील. Your companies are peanuts. I don't care how big they are. अरे मग करायचं काय ते तरी सांगा. Kissing my ass. शी, नाही जमणार आम्हाला. डाव जोन्स डायरेक्ट 2100 पॉईंट वर म्हणजेच 8.4%, 8.5% आसपास डाव वर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. याचं महत्त्वाचं आणि सिंपल कारण आहे की टॅरिफ मागे घेण्यात आले. आता हे टॅरिफ जे मागे घेण्यात आले ते परमनंटली घेण्यात आले का, तर 100% नाही. हे 90 दिवसांसाठी ही प्रोव्हिजनिंग केलेली आहे. फक्त डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी सांगितलं की आम्ही 90 दिवसासाठी हे मागे घेतोय, तेही मॅक्सिमम देशांसाठी. काही देशांचे मागे घेतलेले नाहीत, त्यामध्ये चायना एक आहे. चायनावर जो टॅरिफ लावण्यात आला होता तो 80%, 100%, 104% करत करत 125% ते येऊन गेले. बरं, चायना त्यांचा बाप आहे, तो काही गप्प बसणार नाही. त्याने त्यांचे टॅरिफ वाढवले आणि 84% ते घेऊन गेले. म्हणजे एकापेक्षा एक आधीपासूनच एकामेकाच्या मुळावर उठलेले होते. अमेरिकेचं म्हणणं हे आहे की मॅक्सिमम देशांनी मला कॉल केले, मला भेटायला आले, आमच्या टीमशी बोलले आणि रिक्वेस्ट केली की हे टॅरिफ मागं घ्या. पण चायनानं कुठल्याही प्रकारे आम्हाला रिक्वेस्ट केली नाही, त्यांनी आमचा रिस्पेक्ट केला नाही. सिंपल वेमध्ये प्रत्येक जण माझ्या पायाशी यायला पाहिजे हे त्यांच्या डोक्यामध्ये फिट होतं. पण चायनाने तसं न करता, कुठलाही संपर्क न साधता डायरेक्ट सांगितलं की आम्ही फक्त चर्चेला तयार आहोत. पण त्यांचं म्हणणं होतं की नाक घासत येणं गरजेचं आहे. पण चायनानं तसं काही केलं नाही. डायरेक्ट यामुळे दोघांमध्ये वॉर सुरू झालेली आहे. आणि कुठल्या प्रकारचे, टॅरिफ वॉर. यावेळी जी मोठी वॉर होणार आहे ही टॅरिफ वॉरच होणार आहे. पण हे आत्तापासून सुरू झालेलं नाही बरं का, हे सुरू झालंय डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यापासूनच. जसं डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तसं चायनाने एक एक गोष्टींवर वार करायला सुरुवात केली. मग गुगल असेल, फेसबुक असेल, म्हणजेच मेटा असेल किंवा सेमीकंडक्टरवाल्या कंपनीज असतील, प्रत्येकावर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली, वेगवेगळे आरोप करायला सुरुवात केली, त्यांचा बिझनेस त्यांच्या देशामध्ये कमी करायला सुरुवात केली. आणि महत्वाची गोष्ट, मिनरल्स जे एकदम एक्स्ट्रीमली प्रेशियस मिनरल्स आहेत किंवा जे महत्वपूर्ण मिनरल्स आहेत जे वापरले जातात गन बनवण्यासाठी किंवा गोळ्या बनवण्यासाठी, सेमीकंडक्टरसाठी, ईव्हीच्या बॅटरीज बनवण्यासाठी, गॅलियम, जर्मेनियम, अँटीमनी असे अनेक मिनरल्स आहेत जे फक्त मेजरली चायनामध्ये सापडतात. मेनली हे जे प्रेशियस मेटल्स आहेत 90% आसपास साठा फक्त चायनामध्ये आहे. म्हणजे चायना या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करतोय आणि त्याचा सप्लाय कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी ऑलरेडी सुरू केलाय. कारण एक्सपोर्ट जो युएसला करेल त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली होती, मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यात आलेले होते. आणि या सगळ्यामुळं युएस आणि चायनाचं खूप जास्त खटखट गेलं. त्यातच अमेरिकेनं मोठमोठ्या चायनाच्या कंपन्यांवर वेगवेगळ्या ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. जसं टिकटॉक असेल किंवा इतर वेगवेगळ्या कंपन्या असतील, त्यांना अक्षरशः संपवण्याचा प्रयत्न केला किंवा सांगण्यात आलं यांना विका अमेरिकन कंपन्यांना, कारण तुम्ही आमच्या डेटा प्रायव्हसीला ब्रीच करताय, त्यामुळे आमच्या देशाची सिक्युरिटी धोक्यात आहे. बट या सगळ्यामध्ये चायना खूप जास्त स्ट्रॉंग आहे. रिझन बिहाइंड दॅट की जसं चायनावर टॅरिफ वाढवला जातो तसं चायना वेगवेगळ्या देशांमध्ये घुसून प्रोडक्शन करायला सुरुवात करते. कंबोडियामध्ये ऑलमोस्ट 50% पेक्षा जास्त चायनीज प्लांट आहेत. चायनीज लोक सुद्धा तिथं काम करतात. म्हणजे मेजर कंबोडिया चालवतो चायना, लक्षात घ्या. आणि हाच युएस बरोबर मोठ्या प्रमाणात ट्रेड करतो. म्हणजे जर तुम्ही ट्रेड डेफिसिट बघितला तर सगळ्यात जास्त ट्रेड डेफिसिट कंबोडिया बरोबर सुद्धा वन ऑफ द बिगेस्ट लेवलला पाहायला मिळतो. कारण कंबोडिया खूप जास्त एक्सपोर्ट करतो युएसला, पण युएस जास्त एक्सपोर्ट करू शकत नाही मटेरियल कंबोडियाला. दोघांमध्ये मोठा ट्रेड डेफिसिट आहे. हे एक एक्झाम्पल झालं. मग त्यामध्ये तायवान येईल किंवा इंडिया येईल किंवा येईल सिंगापूर सारख्या कंट्रीज सुद्धा, मग श्रीलंका, पाकिस्तान वगैरे या छोट्या मोठ्या कंट्री तर खूप साऱ्या आहेत. या कंट्रीजमध्ये घुसून यांनी स्वतःचे प्लांट लावलेत आणि तिथून एक्सपोर्ट करण्याचा प्लॅन चायनानं ऑलरेडी सेट केलेला आहे. मी म्हणतोय सुरुवात नाही तर सेट केलेला प्लॅन आहे. सो चायनाला माहिती आहे की कसं यामधून बाहेर पडायचं. खूप मोठं स्टेटमेंट करतोय की चायना पैशाच्या बाबतीत, स्वतःच्या पैशाच्या बाबतीत अमेरिकेपेक्षाही स्ट्रॉंग आहे. कसं, याचं एक्सप्लेनेशन देणारा एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. मी यामध्ये तेवढं जास्त बोलणार नाही. यातच एक मोठी न्यूज पसरतीये की चायना बरोबर अमेरिकेचं कंबार्ड मोडणार आहे, कारण त्यांच्याकडे ट्रेझरीज आहेत अमेरिकेच्या. सोप्या भाषेत त्यांचे बॉन्ड्स यांनी खरेदी करून ठेवलेत. $760 बिलियन बॉन्ड चायनाने खरेदी करून ठेवलेत, जे की जवळपास 8.9% होतात टोटल बॉन्ड्सच्या. जर चायनाने हे बॉन्ड विकायला सुरू केले ना, हे त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र आहे, तर अमेरिकेची वाट लागेल. बघा, हे एवढं सोपं नाहीये. याच्या मागचं कारण मी सांगतो. मोठ्या न्यूज चॅनलने या सगळ्या गोष्टी कव्हर केलेत की चायना कसं त्यांना टॅकल करू शकतो. पण माझ्या मताप्रमाणे चायना हे धाडस करणार नाही आणि ॲट ए टाइम या बॉन्डची विक्री करणार नाही. 2011 साली बघाल ना,
तर 30% युएसचे बॉन्ड चायनाकडे होते, 30%, जे आता फक्त ऑलमोस्ट 9% येऊन पोहोचलेत. हळूहळू ते कमी करतायत, मोठ्या प्रमाणात सेल ऑफ करू शकत नाहीत. जर यांनी सप्लाय वाढवला म्हणजे मोठ्या प्रमाणात सेल केला तर बॉन्ड यील्ड शूट होणार आणि बॉन्डचे रेट डाऊन होणार. जेवढे बॉन्डचे रेट डाऊन होणार, $760 बिलियन नुकसान चायनाला झेलावं लागेल. याचा अर्थ झिरो तर नाही होणार, पण बॉन्ड रेट्स ड्रास्टिकली फॉल होत जाणार आणि परिणामी नुकसान चायनाचं सुद्धा होणार आहे. पण यामधून फायदा मात्र युएसचा होऊ शकतो. तुम्ही म्हणाल बॉन्ड यील्ड घसरल्या तर चायनाचं नुकसान आणि अमेरिकेचा फायदा कसं? तर डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट आहे म्हटल्यानंतर चायनाचं नुकसान होणार, पण अमेरिकेचा फायदा कसा? तर अमेरिकेला कमी पैसे पे करावे लागणार. ऑलरेडी यावर्षी आजपर्यंतचा सगळ्यात जास्त मोठा कर्जाचा हप्ता अमेरिकेला पे करावा लागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अमेरिकेला स्वतःचे खर्च कमी करायचे आहेत, म्हणून त्यांनी बऱ्या प्रमाणात आपले खर्च कमी केलेत. बाय हुक बाय क्रूक, म्हणजेच 2 लाख नोकऱ्या कमी करणं असेल, लोकांना कामावरून काढून टाकणं असेल, वेगवेगळ्या संस्था बंद करणं असेल, किंवा ज्या संस्थांना ज्या चांगल्या कॉजसाठी आपण पैसे देत होतो ते द्यावे लागणारे पैसे बंद करणं असेल, एकापेक्षा एक ॲग्रेसिव्ह डिसिजन ऑलरेडी अमेरिकेने घेतलेले आहेत. आणि जर असं झालं, बॉन्ड यील्ड ते खाली आणण्याचा अमेरिका डेफिनेटली यावर्षी प्रयत्न करेल, ही मला सुद्धा खात्री आहे. आणि सोबतच स्वतःची करन्सी कशी डिप्रिशिएट करता येईल यावर मेजरली अमेरिका काम करेल. आणि सगळ्यात मोठा धक्का देणार आहे तो म्हणजे चायना. स्वतःची करन्सी कशी डिप्रिशिएट करता येईल यावर मेजरली काम चायना करेल. पण पुढे जाण्याआधी हे लोक आपली करन्सी डिप्रिशिएट करण्यावर फोकस करतात. आपण आपली करन्सी वाढवण्यावर फोकस करायला पाहिजे. माझी कमाई कशी जास्त होईल यावर आपला फोकस असायला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही 3 वेगवेगळ्या लोकांसाठी एक छान असा प्रोग्राम घेऊन आलो. कोणासाठी? माझ्या शेतकऱ्यांसाठी. जेवढा शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस, त्यांच्यासाठी नॉलेजेबल रिसर्च, त्यांच्यासाठी जेवढं आम्हाला काही करता येईल ते आम्ही करणार आहोत. जे आपले आर्मी मॅन्स आहेत त्यांच्यासाठी, आणि तिसरी कॅटेगरी महिला वर्ग. महिलांना अजून सक्षम बनवण्यासाठी, आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आम्ही काही प्रोग्राम्स घेऊन आलोय. महत्वाची गोष्ट, फ्री ऑफ कॉस्ट, 1ही रुपया चार्ज केला जाणार नाही. तुम्हाला प्रॉपर नॉलेज दिलं जाईल, शिकवलं जाईल, माहिती दिली जाईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, सक्षम राहण्यासाठी काय करावं लागेल याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा स्त्रियांचं होणारं खच्चीकरण, या सगळ्यांवर एक चांगला उपाय म्हणजे आर्थिक साक्षरता. आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत, कारण आमचीही काही या समाजामध्ये जबाबदारी बनते. जर तुम्हालाही याचा फायदा घ्यायचा असेल, जर तुम्ही असाल आर्मीमध्ये, जर तुम्ही असाल शेतकरी किंवा तुम्ही असाल महिला, प्लीज या नंबरला कॉल करा आणि याचा फायदा घ्यायला सुरुवात करा. आणि ही खूप लॉंग टर्मची जर्नी आहे. हे लगेच संपणारा शॉर्टकट असा बिलकुल नाही आहे. जेवढी व्हॅल्यू तुम्हाला देता येईल तेवढी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं जोपर्यंत रिच मी आहे तोपर्यंत ज्या ज्या घटकांना गरज पडणार आहे आर्थिक साक्षरतेची, त्यामध्ये आम्ही मॅक्सिमम ऍक्टिव्हली काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो कॉल करा, विसरू नका, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअरही करा. कमिंग बॅक टू द पॉइंट, या सगळ्यामुळे भारताला फायदा होणार का? इंडियन करन्सीचं काय होणार आणि इंडियन मार्केटचं काय होऊ शकतं? बेसिकली मेजर आपल्या ज्या कंपन्या होत्या त्या स्ट्रेसमध्ये आलेल्या होत्या बिकॉज ऑफ या टॅरिफमुळं. आणि डोनाल्ड ट्रम्प हा असा व्यक्ती आहे की कुठल्याही गोष्टीवर ठाम राहत नाही. 3 महिन्यानंतर सुद्धा तो मोठा टॅरिफ लावेल याबद्दल मला शंका आहे, कारण स्वतःच्या देशाची वाट लावून कोणीही घेणार नाही. आणि या केसमध्ये आपल्या ज्या कंपन्या खूप जास्त स्ट्रेसमध्ये आल्या होत्या, मोठमोठे कार मेकर्स, मी आता नाव घेणार नाही, त्या कार मेकर्सना फायदा होऊ शकतो. ऑटो कार्सला जे काही कॉम्पोनंट लागतात त्या एक्सपोर्ट करण्याची जबाबदारी भारतीय कंपन्यांची होती किंवा त्या कंपन्या करतात, आणि परिणामी आता त्या स्ट्रेसमध्ये आलेल्या होत्या. त्या कंपन्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. ज्या कंपन्या ऑलरेडी 52 वीक लोला जाऊन पोहोचल्या आहेत. काही फार्मा कंपनीज खूप मोठ्या प्रमाणात क्रॅश झालेल्या आहेत बिकॉज ऑफ मोठा टॅरिफ येऊ शकतो म्हणून, पण त्या कंपन्या चांगल्या लेवलला सुद्धा तुम्हाला आता मिळू शकतात. सो आता तुम्हाला शोधायचं आहे अशा कोणत्या कंपन्या ज्या स्ट्रेसमध्ये आल्यात आणि इथून पुढे खूप चांगला फायदा होऊ शकतो. फंडामेंटली तर स्ट्रॉंग आहेत, पण या न्यूजमुळे एक मोठा क्रॅश त्या कंपन्यांमध्ये आला होता. अशी लिस्ट मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून हा व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंट करा इंडिया. जर तुमच्या 2000 कमेंट आल्या तर पुढचा व्हिडिओ हा असेल
की ज्या कंपन्या 52 वीक लो तोडून खाली आलेत आणि प्युअरली टॅरिफ वॉरमुळेच त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला आहे, अशा कंपन्यांची लिस्ट मी तुमच्या समोर घेऊन येईन. आणि महत्त्वाची गोष्ट, त्यातीलही कोणत्या कंपन्या चांगला परफॉर्म करू शकतात याबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन देईन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हक्कानी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.